नमस्कार मित्रांनो, मी आलो होतो कॉलेज रोडला. इथे साम टीव्ही मराठीसाठी नवीन सिरियलचे ऑडिशन चालू आहे. तर काही स्पर्धक आहे, आपण त्यांना प्रश्न विचारू. चला. नमस्कार, तुम्ही ऑडिशन दिलंय का? नाही, मी फर्स्ट आली ऑडिशन द्यायला आणि ती पण या सरांची रील बघून आली द्यायला. आणि तयारी कशी आहे तुमची? काहीच तयारी नाहीये, फक्त मी इन्स्टा रील करते आणि यांची रील आली आणि मी लगेच इथे ऑडिशनला आले. हाय दीदी, हाय, काय नाव तुझं? माझं नाव श्रेया आहे आणि मी एक बाल कलाकार आहे. तू ऑडिशन दिलं. हो, दिलं आणि माझं सिलेक्शन पण झालेलं आहे. थँक्यू सो मच अपूर्वा मॅम. तुझ्या मित्रांना तू काय सांगते? तू इथपर्यंत पोहोचली. ॲक्च्युली माझा ऑलरेडी कॉन्टॅक्ट होता मॅमसोबत, पण मग आज आमचं लाईव्हली कॉन्टॅक्ट झाला एक दुसऱ्यांसोबत आणि मला त्यांनी सिलेक्ट पण केलं. थँक्यू सो मच. आणि सुरुवात कशी केली तुझी? भरपूर झाले, भरपूर ॲडचे शूट आले, पण कधी हाईट राहिले तर कधी एजचं असा डिफरन्स आला. पण तरी ह्यावेळेस त्यांनी कबड्डी मॅच असं काहीतरी एक रोल दिलेला आहे आणि त्यासाठी मला मॅमला खूप खूप थँक्यू बोलायचं. पहिल्यांदा तर तुझं खूप खूप अभिनंदन आणि Thank गावी वाटताना थँक्यू. हाय. हॅलो. तुम्ही ऑडिशन साठी आलाय, तुम्हाला कसं वाटतं? खूप नर्वस आहे, खूप नर्वस. म्हणजे दिस इज माय फर्स्ट टाइम इन ऑडिशन आणि मला अजूनही माहिती नाही. मी स्क्रिप्ट पण वाचलेली नाहीये, मी स्क्रिप्ट रेडी पण केलेली नाहीये, बट लेट्स फॉर दॅट. यंगस्टर साठी तुम्ही काय सांगाल? एवढंच सांगेल की बी रिअल, बी रिअल, ऑलवेज बी रिअल, बी ऑथेंटिक इन एव्हरी सिच्युएशन, इन ऑडिशन, इन रिअल लाईफ, बी रिअल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हाय दीदी, हाय, तू ऑडिशन साठी आली, कसं वाटतं तुला? मला खूप नर्वस वाटते, म्हणजे फर्स्ट टाइम आहे ना माझं म्हणून. याच्या आधी तू ऑडिशन दिलंय का? नाही, खरंच नाही दिलं मी. फर्स्ट टाइम आहे का तुझं? हा, तू रील वगैरे बनवते? हो बनवते ना. डान्स रील बनवते का कसल्या रील बनवते? फनी रील्स बनवते ऍक्टिंगच्या. खूप छान दीदी, बेस्ट ऑफ लक तुला. थँक्यू. पूर्वाताईचं खूप छान नाव आहे नाशिकमध्ये. तिची मी ऍक्टिंग क्लासची स्टुडंट आहे आणि तिच्याकडनं मला बरेच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी पण इन्फ्लुएन्सर आहे. नाशिककर नावाने माझं पेज आहे आणि मी अपूर्वताई आहे म्हणून विश्वासू व्यक्ती आहे म्हणून एवढं नाव आहे. चांगले लोक येत आहेत, नाव आहे म्हणून आणि आपण खूप छान नाशिककरांना काय सांगतो? नाशिककरांना क्लास करायचं असेल तर तो करा आणि